नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. इच्छा. आज माझी काय बरं खाण्याची इच्छा आहे, की आज मला काय घालायची इच्छा आहे, अशा केवढ्या इच्छा आपल्या रोजच्या रोज असतात आणि आयुष्याकडूनही आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात. आणि त्यावरतीच मला वाटतं इच्छा आहे म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी करतो आणि ती आपल्याला ड्राईव्ह करते किंवा आपलं आयुष्य ड्राईव्ह करते. इच्छा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे तुम्हाला काही इच्छा असू शकते. तुम्हाला नुसतं रोजची खाण्यापिण्याची नव्हे, तर तुम्हाला एखादं क्रिकेटर बनायची इच्छा असेल लहानपणी किंवा आताही असेल, किंवा तुम्हाला पायलट बनायचे असेल. अशा खूप साऱ्या इच्छा असतात. इच्छांचे खूप फॉर्म असतात. त्यातून खूप साऱ्या आपल्या मनामध्ये इमोशन्स तयार होतात. तर इच्छांवरती रवींद्रनाथ टागोरांनी एक कविता लिहिली होती बेंगॉलीमध्ये. पु ल देशपांडेंनी ती मराठीमध्ये हे ट्रान्सलेट केलेली आहे. कवितेचं नाव आहे इच्छा. मूळ कवी रवींद्रनाथ टागोर आणि अनुवाद पु ल देशपांडे. रोज वाटे एका फुला, कधी उडता येईल मला. रोज वाटे एका फुला, कधी उडता येईल मला. इथे तिथं जाता येईल, भारी भारी मज्जा येईल. पाकळी पाकळी लागता पसरू, फुलच झालं फुलपाखरू. पाकळी पाकळी लागता पसरू, फुलच झालं फुलपाखरू. इकडून तिकडे उडत जाता, इकडून तिकडे उडत जाता. कोण त्याला अडविल आता. एक वात मिणमिणत, मनात असते गुणगुणत. एक वात मिणमणत, मनात असते गुणगुणत. जर का मला उडता येईल, भारी भारी मज्जा होईल. गुणगुणत असताना सुटले भान, वातीला फुटले पंख छान. गुणगुणत असताना सुटले भान, वातीला फुटले पंख छान. राहील आता कशी घरात, राहील आता कशी घरात. काजवा होऊन गेली वात, काजवा होऊन गेली वात. पडल्या जागी तळ्यातलं पाणी, एकच विचार मनात आणी. पडल्या जागी तळ्यातलं पाणी, एकच विचार मनात आणी. आमचा आपला तळ खाली, पक्षी तेवढे उंच आभाळी. आमचा आपला तळ खाली, पक्षी तेवढे उंच आभाळी. म्हणून त्यांची वाफ झाली, तळ सोडून वर निघाली. म्हणून त्यांची वाफ झाली, तळ सोडून वर निघाली. वाफेला मग पंख फुटले, वाफेला मग पंख फुटले. ढग होऊन उडत सुटले. मलाही वाटतं घोडा व्हावं, मलाही वाटतं घोडा व्हावं. माळावरून दौडत जावं. कधी वाटतं होऊन मासा, पाण्यात पोहत राहीन खासा. कधी वाटतं होऊन मासा, पाण्यात पोहत राहीन खासा. कधी वाटतं पक्षी व्हावं, कधी वाटतं पक्षी व्हावं. आकाशातून उंच उडावं. कधीच नाही का होणार असं, कधीच नाही का होणार असं. जसं मनात येतं तसं, जसं मनात येतं तसं. वा, केवढ्या त्या इच्छा आणि त्यासाठी आपण सगळे काय काय करतो, पण त्यातल्या काही इच्छा अपुऱ्या होतात ना येतात, काहींचा आपल्याला शिरच्छेद करावा लागतो. तर बघूयात इच्छा ज्या मेलेल्या असतात त्याबद्दल संदीप खरे काय म्हणतात. त्यांच्या नेणिवेची अक्षरे या कविता संग्रहातली कविता इच्छा मेली. इच्छा मेली, आता कसले हार तुरे तिला घालता. इच्छा मेली, आता कसले हार तुरे तिला घालता. आदर करता, नमस्कारही करता वाकून, आणि बघता निरखून मुद्राजवळ येऊनी, आणि तरीही सुरक्षितसे अंतर ठेवून. इच्छा मेली, परवा परवापर्यंतच तर तुमच्या घराचे सतत वाजवीत होती ना हो ती दरवाजे. परवापर्यंतच ती तुमच्या घराचे सतत वाजवीत होती ना ती दरवाजे. रात्री अपरात्री ती वणवण फिरता, तुम्ही झोपला होता निवांत रजई घेऊन. इच्छा मेली, भीक कुठे ती मागत होती तुमच्यापाशी. जरा बोलला असता वाक्य दोन तिच्याशी. भीक कुठे ती मागत होती तुमच्यापाशी, जरा बोलला असता वाक्य दोन तिच्याशी. पाय तिला होतेच तिचे की तुम्ही, परंतु दिलीत शिक्षा उभे राहायची जमिनी वाचून. इच्छा मेली, असह्य होऊन गुंगीत गेली होती शेवटी.
असह्य होऊन गुंगीत गेली होती शेवटी, भानच तिला नव्हते उरले अंतापाशी. लोचट होती इतकी की मग स्थितीत त्याही म्हणायची की जगून पाहीन श्वासान वाचून. इच्छा मेली. शेवट असायची ती इथेच कोठे बोधिवृक्षाच्या वटलेल्या झाडापाशी. शेवट असायची ती इथेच कोठे बोधिवृक्षाच्या वटलेल्या झाडापाशी. जातच नव्हता प्राण तिचा हो काही केल्या, बुद्ध सुद्ध थकलेला तिजला सांगून. इच्छा मेली. अन्नाचा कण एकही नाही तिला लाभला, घोट जळाचा देखील साधा नाही मिळाला. अन्नाचा कण एकही नाही तिला लाभला, घोट जळाचा देखील साधा नाही मिळाला. इथेच मेली होती ना ती टाचा घासत, घट्ट बांधल्या मुठीत काही हळवे लपवून. इच्छा मेली. बरेच झाले. सुटली तीही आणि आपणही. खदरूड होती तिची कुंडली पहिल्यापासून. बरेच झाले. सुटली तीही आणि आपणही. खुदरूड होती तिची कुंडली पहिल्यापासून. सदा मिळाले धक्के, खस्ता आणि नफरत, असायची पण उद्याकडे ती डोळे लावून. इच्छा मेली. आता तिला स्वप्न असे हे नाव देऊनी छान मिळाली भिंतीवरती चंदन चौकट. आता तिला स्वप्न असे हे नाव देऊनी छान मिळाली भिंतीवरती चंदन चौकट. नित्य आताही धूप जळतो, पूजा होते, हार खाऊनी मरता बसली हार पांघरून. नित्य आता धूप जळतो, पूजा होते, हार खाऊनी मरता बसली हार पांघरून. इच्छा मेली. आता कसले हार तुरे तिला घालता आणि आदर करता नमस्कार वाकून. वा, संदीप खरेंची कविता खूपच चांगली वाटली मला. वेगळी पण आहेच. आपण आपल्या इच्छांचं काय करतो? काहीच करत नाही. नुसताच इच्छा मनात ठेवून त्या दिशेने पावलं खूप कमी लोक घेतात. ज्यांनी पावलं घेतली त्यांनी जग बदललं, त्यांचं आणि इतरांचंही. तर तुमच्या कोणत्या कोणत्या इच्छा आहेत आणि तुम्ही त्या पुऱ्या करण्यासाठी काय काय प्रयत्न करतात? त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा अशा गोष्टी आपण खूप साऱ्या करतो किंवा अशा काही इच्छांना तुम्ही मुरड घातली आहे का? तर अशा काही तुमच्या इच्छा आमच्यासोबत शेअर करा आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे काही भन्नाट काही किस्से असतील किंवा काही क्लुप्त्या असतील तर त्या आमच्यापर्यंत पोचवा. वेचलेली फुलेच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसच्या माध्यमातून. धन्यवाद.